जय हरी. एकादश स्कंध भाग 156. 12व्या अध्यायाला काल आपण सुरुवात केली आणि सुरुवातीला पाहिलं की सद्गुरू कृपेचा महिमा कसा असतो आणि नाथांनी सद्गुरूंना वसंत ऋतूची उपमा दिली. जेव्हा सद्गुरू आपल्या आयुष्यामध्ये येतात तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने शिव स्वरूप व्हावं अशी एक इच्छा, आंतरिक इच्छा निर्माण होते. पण हे कशामुळे होतं, हे कशामुळे प्राप्त होतं, तर सत्संग जर प्राप्त झाला तरच होतो. म्हणजे सत्संगाचाच हा महिमा होय असं म्हणायला हरकत नाही. जीव आणि शिव एकाच झाडावर राहणारे दोन पक्षी खरे, परंतु जीव सुखदुःखानं बेजार होतो तर शिव आनंदाशिवाय काहीच अनुभवत नाही. सुखदुःखांच्या कचाट्यातून बाहेर पडून आनंदाचा अनुभव घेण्यासाठी जीवाला आपलं स्वरूप आमूलाग्र बदलावं लागतं. जीव वासनात्मक असल्यानं वासना बदलली की जीव बदलतो. वासना आसक्तीरूप आहे, म्हणजे भोग्य वस्तूला जाऊन चिकटते आणि चिकटली की ती तद्रूप होते. वासनेच्या या गुणाचा फायदा सत्संगामध्ये होतो. संत काय किंवा भगवंत काय शिवरूप म्हणजे आनंदरूप असतात. त्यांच्या संगतीत राहिल्यानं जीवाची वासना त्यांना चिकटते. तशी ती चिकटली की सारखे त्याचंच चिंतन घडतं. अशा रीतीनं आनंदरूप भगवंताचं किंवा सद्गुरूंचं चिंतन घडता घडता मीपणाचा विसर पडतो. जीव आनंदानं भरून जातो आणि सहज समाधी साधते. या चिंतन शक्तीचा फायदा कुणालाही करून घेता येतो. इतकंच नाही तर मन तयार करण्याचे इतर मार्ग हे गौण आहेत, पण आपलं स्पष्ट मत श्रीकृष्णांनी इथे निश्चितपणे मांडलं आहे. आत्मसाक्षात्कार होण्यासाठी अष्टांग योग, नित्यानित्य विचार, निरंतर प्रकृती पुरुष विवेक, अहिंसादी धर्म, वेदाध्ययन, पंचाग्नी साधन, म्हणजे ते नाही का आपण पाहतो उन्हामध्ये बसतात आणि कितीही वेळ आपल्या त्या अंगावर चटके जरी बसले तरी कधी कुणी अग्नीच्या दाहामध्ये बसतात. हे असं पंचाग्नी साधन. मग संन्यास, श्रोत स्मार्थ कर्मे, अनेक व्रत, दान, यज्ञ, नाना तीर्थ, यमनियम, हे असं कितीतरी साधनं लोक करतात, परंतु त्यांना आत्मदर्शन होत नाही. आणि ते होण्यास संतांच्या संगतीसारखं दुसरं अमोघ साधनच नाही. आत्ता जे सगळे साधनं सांगितले ना, अष्टांग योग, नित्यानित्य विचार, निरंतर प्रकृती पुरुष विवेक किंवा अहिंसादी धर्म, वेदाध्ययन, हे जे सगळे साधनं आहेत त्यामध्ये अनेक उपाधी असतात. त्या उपाधींमध्ये गुंतल्यामुळं मन निष्काम आणि निरहंकारी होत नाही. आणि आणखीन एक बघा, अगदी साधं आहे. भागवत कथाकार किंवा कीर्तनकार हे आपल्या नावापुढे ह भ प असं लावून घेतात. एखादा विसरला कोणी लावायचा, ते नाव सहज लिहिलं. हो, असं कसं ह भ प नाही लिहिलं तुम्ही आमच्या नावापुढे? म्हणजे हे काय झालं, एक उपाधी झाली. बरं, भागवत कथा सांगणारा आपल्या नावापुढे काय लिहितो? भागवताचार्य. आता भागवताचार्य म्हणजे त्या भागवतातील सगळ्या गोष्टींचं आचरण आलेलं आहे का, जीवनामध्ये उतरवलेलं आहे का? त्याप्रमाणे नित्यानित्य विवेक साधून, वैराग्य साधून ती निष्काम भक्ती खऱ्या अर्थाने साधल्या गेली आहे का? असं नसूनही माझ्या नावापुढे भागवताचार्य लिहिलं नाही, हभप लिहिलं नाही, ही अशी वेगवेगळी स्वतः तर काय बऱ्याच कीर्तन रंगिणी किंवा काय खूप उपाधी लावलेल्या असतात. आणि जेव्हा उपाधींमध्ये गुंतलेलं मन हे निष्काम आणि निरहंकारी होत नाही आणि अर्थात ते आत्मसाक्षात्कारास पात्र होत नाही. याच्या उलट कुणीही कशाही अशुद्ध अवस्थेत जन्मलेला असो, सत्संगाने तो निंद्य असूनही वंद्य होऊन जातो. आपण मागे एकदा सत्संगाचा महिमा ऐकलेला आहे की देवर्षी नारद एका कीटकाजवळ गेले आणि त्यांचा
सातत्याने संग लाभल्यामुळे तो कीटक शेवटी राजाचा राजपुत्र म्हणून जन्माला आलेला. हे असा सत्संगाचा महिमा आपण याआधी पाहिलेला. आणि पुराणांतरी नारद, बळी, प्रल्हाद, बिभीषण, हनुमान, गजेंद्र हे सगळे कितीतरी स्त्री, पुरुष, पशु केवळ सत्संगानं शेवटपर्यंत पोहोचले. पण कुणालाही हे असं लागू पडेल असं उदाहरण घ्यायचंच झालं तर ते गोपींचं. कारण गोपींचं मन हे श्रीकृष्णाला चिकटल्यामुळे ते आपोआपच अंतर्मुख झालं आणि त्यांना आत्मानंद मिळाला. प्रपंचातील सगळ्या नात्यागोत्यांमध्ये असूनसुद्धा गोपी श्रीकृष्णाला अर्पण झाल्या. त्यामुळे गोपींना जितकी श्रीकृष्णाची आवड तितकीच श्रीकृष्णाला गोपींची आवड लागली. खऱ्या भक्ताची देवाच्या बाबतीत अशीच अवस्था होते. एक ब्राह्मण शास्त्राभिमानानं स्वस्त्रीला श्रीकृष्णावर प्रेम करू देईना. कठोर अंतःकरणाच्या त्या कर्मठानं तिला अडवलं. तेव्हा हा तुझा देह तू सांभाळ असं म्हणून देह त्याच्या पुढे ठेवून ती सूक्ष्म देहानं श्रीकृष्णांमध्ये मिसळून गेली. संत केवळ आत्मस्वरूप असतात. त्यांच्या ठिकाणी शुद्ध भाव ठेवून एकनिष्ठेनं जो राहतो त्याला व्रत, तप, शास्त्र या साधनांची गरजच नाही. गोपींमध्ये या एकनिष्ठेचं बळ होतं. श्रीकृष्णाची मुरली ऐकताच त्यांचं देहभान हरपून जाऊन मग देहाचा सांभाळ करून इतर कर्म त्यांना होतच नसतं. मग इतर कर्म करणारच कशी ना? कारण त्यांचं देहभानच हरवून गेलेलं. श्रीकृष्णाच्या प्रेमापायी इतर सर्व ठिकाणचं त्यांचं प्रेम आपोआप सुटल्याच गेलं. मुरलीच्या गोड नादामध्ये पशुपक्षी तल्लीन होत असत. मग गोपींचं मन तल्लीन होत असे हे काय वेगळं सांगायला पाहिजे का? श्रीकृष्णांच्या संगतीची अनन्य प्रीती असणं ही गोपिकांची शुद्ध भक्ती होय. गोपींच्या प्रेमानं साक्षात परमात्मा असलेल्या श्रीकृष्णाला सुद्धा अक्षरशः चटका लागला. म्हणजे श्रीकृष्णाचा क्षणभर वियोग त्यांना सहन होत नसे आणि श्रीकृष्ण जेव्हा मथुरेला जायला निघाले तेव्हा त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या. त्यांचं अंतःकरण तडतडात असं तुटू लागलं. त्यांनी मागे परत जावं असा प्रयत्न केला तरी या गोपी श्रीकृष्णाचे धरलेले पाय सोडेच नात. अत्यंत काकुळतीला येऊन तसंच सर्वस्वी लाज विसरून त्या मोठमोठ्यानं रडू लागल्या. श्रीकृष्णाशिवाय त्यांना सर्वत्र ओस दिसू लागलं. तात्पर्य काय तर गोपिकांचं चित्त जितक्या अनन्यपणे श्रीकृष्णावर आसक्त झालं होतं की त्यापायी स्वतःचे सर्व देह सुख त्या विसरून गेल्या. श्रीकृष्णाच्या वियोगानं त्यांच्या हृदयाचे कसे हाल झाले ते शब्दानं सांगणं शक्यच नाही. श्रीकृष्णाशिवाय जे सुख ते त्यांना दुःखच वाटे. देहाच्या कोणत्याही अवस्थेत स्वतःच्या अंतःकरणात श्रीकृष्णाला त्या कधीच विसंबत नसत. त्या त्याच्यावर पूर्ण आसक्त चित्त झाल्या होत्या. असंच कुणीही साधक कोणत्याही मार्गानं जात असला तरी त्या मार्गाचं पर्यवसान अनुसंधानामध्ये किंवा ध्यानामध्ये व्हावं लागतं. हे अनुसंधान योगी योगानं साधतो, ज्ञानी विचारानं साधतो, तर भक्त अनन्य प्रेमानं साधतो. गोपींचं काय होतं? हे अखंड अनुसंधानच होतं. प्रेम चिंतनरूपच असल्यानं एकदा ते लागलं की अनुसंधानासाठी निराळा प्रयत्न करावाच लागत नाही. परिस्थितीप्रमाणे देह कोणत्याही अवस्थेत वावरत असला तरी भक्ताचं मन सारखं भगवंताला चिकटून राहतं. गोपींना ही युक्ती साधली होती. त्यामुळं प्रपंचात वावरणाऱ्या त्या अडाणी बायकांना प्रेमसमाधीचा साक्षात अनुभव आला. त्यांच्या अवस्थेचं वर्णन नाथांनी इथे 12व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. श्रीकृष्ण सकाळी वृंदावनात जाण्याच्या आधी गोपी एकदा त्याचं दर्शन घेत. 2 प्रहरी गायींना पाणी पाजून श्रीकृष्ण त्यांना झाडाखाली बसवत असे.
तिथे त्याला पाहण्यासाठी त्या गवळणी पाण्याच्या निमित्तानं येत असत. तिथे नाना प्रकारचे विनोद खेळ हे पाहून त्यांना अत्यंत आनंद होत असे. संध्याकाळी श्रीकृष्ण गावात परत आला की आरत्या निंब लोण घेऊन त्या त्याच्यासमोर जात. अशा रीतीनं सकाळ दुपार संध्याकाळ श्रीकृष्णाला पाहिल्या वाचून या गोपिकांना चैनच पडत नसे. याहीपेक्षा श्रीकृष्णानं केलेल्या रासक्रीडेचं रहस्य तर काही औरच आहे. रासक्रीडेमध्ये सर्वजण देहभान विसरून गेल्यामुळं कामवासनेला अवसरच नव्हता. श्रीकृष्णाचं अहोरात्र चिंतन केल्यामुळं गोपिकांना कामवासना उरलीच नाही. रासक्रीडेच्या रात्री प्रत्येक गोपीनं स्वतःच्या हृदयातील आत्मारामरूपी श्रीकृष्ण आपल्या प्रेमबलानं साकार केला आणि त्याच्याबरोबर देहभान सर्वस्वी विसरून केवळ तन्मयतेनं आत्मानंद भोगला. भगवंताला स्वतःचा भाव नाही, भक्ताचा जसा भाव असतो तसा देव होतो. तो आहेच अशी भावना जो भक्त करतो त्याला देव सदा सन्मुख असतो. पण तो नाही अशी ज्याची भावना असते त्याला देव सन्मुख होऊ शकत नाही. गोपींचा भाव हा अत्यंत शुद्ध असल्यामुळं रासक्रीडेमध्ये भगवंताचं प्रत्यक्ष सानिध्य त्यांना भोगायला मिळालं. जय हरी.